मुळा न खाणारे देखील किलो किलोने मुळा खरेदी करतील इतकी जबरदस्त मुळ्याची रेसिपी आज आपण इथे तयार केलेली आहे। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 2 गावठी मुळे घेतलेले आहेत। मस्त अगदी फ्रेश मुळे आहेत आणि ते कवळे आहेत। मुळा घेताना तो कवळाच मुळा घ्यायचा आहे, तरच आपला नाश्ता व्यवस्थित होणार आहे। तर आता मुळ्याची दोन्ही टोकं मी काढून टाकणार आहे। तर अशा पद्धतीने मुळा मी कट करून घेतलेला आहे आणि यानंतर आता मुळ्याला बघा वरती माती दिसते आहे, तर याची वरची साल जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे काढून स्वच्छ करून घ्यायचा आहे मुळा आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायचा आहे। तर मी हे मुळे स्वच्छ करून घेते। इथे मी दोन्ही मुळे साल काढून घेतलेले आहेत। आता ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे। तर इथे बघा मी जी किसणी घेतलेली आहे ती मध्यम होलाची किसणी आहे। किस आपल्याला थोडासा असा मोठा पाहिजे आहे, त्यामुळे बारीक किसणीने किसू नका, नाही तर त्याचं पाणी निघेल। मुळ्याचं पाणी कमी निघालं पाहिजे। किसलेला मुळा जो आहे तो बरोबर 1 कप तयार झालेला आहे। इथे पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालते। तेल मात्र इथे कमीच वापरायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली तडतडली पाहिजे। अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत। सफेद तिळामुळे हा नाश्ता अगदी जबरदस्त तयार होतो। 1 मिनिटभर आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅसची आच मात्र मंदच ठेवायची आहे। यानंतर इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर इथे मी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। वाटण तुम्ही मिक्सरला पण करू शकता, मात्र असं खलबत्त्यात कुटलेलं वाटण जे असतं त्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो छान चविष्ट बनतो। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो देखील आपण ह्यामध्ये मस्त असं वाटून घ्यायचा आहे। आणि इथे घेतलेली आहे 3 मिरची। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे, किती तिखट खाता त्यानुसार। आणि हे सर्व असं मस्त वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटण जे आहे ते देखील आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल। सर्व वाटण चांगलं काढून घेतलेलं आहे मी आणि आता तेलामध्ये ह्याला चांगलं मस्त असं परतून घेते। तरी ते परतून झालेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 कप आपण मुळा घेतला आहे, तर 1 कपच मी इथे पाणी घेतलेलं आहे। पाणी मोजून घ्यायचं आहे। तुम्ही वाटी घेणार असाल तर वाटीने मोजून घ्यायचं आहे। जेवढा मुळा तितकंच पाणी घेतलेलं आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला जो किसलेला मुळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मुळा जो आहे तो आपण सर्व मुळा ह्या पाण्यामध्ये घालूया आणि ह्याला 2-3 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं आहे। हे सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ह्याला आपण शिजवून घेऊया। आता मुळा जो आहे तो कवळाच आहे, फ्रेश आहे, त्याच्यामुळे तो लगेचच शिजणार आहे। तर इथे 2-3 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे मी आणि मुळा मस्त असं नरम झालेला आहे, चांगलं शिजलेलं आहे। तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं। मीठ एकदा चांगलं व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप मुळा, 1 कप पाणी आणि 1 कप तांदळाचं पीठ हे प्रमाण आहे। वाटी घेणार असाल तर वाटीने घेऊ शकता। यानंतर चाट मसाला घेतलेला आहे 1 टीस्पून आणि 1 चमचा मी इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। आता चाट मसाला नसेल तर लिंबू वापरा आणि चिली फ्लेक्स नसतील तर लाल तिखट वापरा। सगळं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली। गॅसची आच मात्र मंदच ठेवायची आहे। हे सर्व मिक्स करून झालं की गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवायचं 5 ते 7 मिनिटं। त्यानंतर एका परातीमध्ये हे काढून घ्यायचं, थोडंसं थंड करायचं आणि ह्याला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर इथे आता हे गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच ह्याला असं मिक्स करते आहे आणि थोडंसं मळून पण घेते आहे। थोडंसं हलकंसं थंड झालं की आपण ह्याला हाताने मळणार आहोत आणि ह्याचा मस्त एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। अजूनही हे पीठ भरपूर गरम आहे, गरम असतानाच त्याला मळून घ्या म्हणजे ते चांगलं मऊसूत तयार होईल। तर इथे हे पीठ जे आहे ते मी असं तयार करून घेतलेलं आहे। आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे, हाताला तेल लावायचं आणि ह्याचे छोटे छोटे आपल्याला टिक्की करू शकता तुम्ही, किंवा मग तुम्हाला ज्या आकारात हा नाश्ता तयार करायचा त्या आकारात तुम्ही तयार करून घेऊ शकता, गोल तयार करून घेऊ शकता। इथे मी छोटे छोटे असे रोल तयार करून घेते आहे या पद्धतीने। मात्र ह्याला क्रॅक जाता कामा नये। आता बघा इथे ह्याला क्रॅक गेलेली आहे, असे क्रॅक जाता कामा नये। तर पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं आहे, त्यामुळे
तर पुन्हा मी असं हे मळून मळून घेते आणि याला चांगला आकार देते। अशा पद्धतीने आपण हा नाश्ता तयार करून घेणार आहोत। असे छोटे छोटे रोल मी तयार करते। याच पद्धतीने मी दुसरा रोल पण तयार केलेला आहे आणि आता हे सर्व रोल मी आता तयार करून घेणार आहे। तर इथे मी सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत। आता ह्याला आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं। तेल बेताचंच गरम करायचं, खूप कडकडीत तेल गरम करायचं नाही, नाहीतर मग ते वरून करपणार आणि आतून कच्चे राहणार। आणि एका वेळेला जितके मावतील तितकेच हे टिक्की जे आहे ते आपल्याला घालायचे आहेत। जर तुम्ही एका वेळेला खूप टिक्की यामध्ये घातल्यात तर तेल थंड पडेल आणि मग नाश्ता जो आहे तो तेलकट तयार होईल। त्यामुळे ही काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। आता चांगले मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं क्रिस्पी तयार करून घ्यायची आहे। मध्यम आचेवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि आपण हे तेलातनं काढलेले आहेत। मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असा हा स्नॅक्स तयार झालेला आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता तयार करून घेणार आहोत। अगदी जबरदस्त हा नाश्ता तयार होतो। तुमची मुलं तर मागून मागून खातील, इतका मस्त हा नाश्ता तयार होतो आणि ह्यामध्ये मुळा आहे, कोणाला कळणार देखील नाही। तर याच पद्धतीने मी दुसरा नाश्ता पण तयार करून घेतलेला आहे आणि आता बघा मस्त असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे। एकदम क्रिस्पी क्रिस्पी म्हणजे हे लगेचच नरम पडत नाही, तर 5-6 तास चांगले क्रिस्पी राहतात। इतका मस्त हा नाश्ता तयार होतो। कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही ह्याला एन्जॉय करू शकता। रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद। बाय बाय।